नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आम्ही सकाळी आलो आहोत शेणखत टाकण्यासाठी आणि 2 ट्रॉल्या आम्ही तिकडे पसरवून दिल्या शेणखताच्या आणि ते परत भरायला पाठवलं। तर थोडं म्हटलं इकडे फिरावं, सकाळीच आलो होतो। तर तुम्हाला मी इकडचं नेचर कसं आहे काय ते तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, हे इकडे द्राक्षाचा बाग आहे आणि हे वावर जे आहे ते तांबोटीसाठी आहे। तर त्यांच्या काम करण्यासाठी आपण इकडे आलो आहोत। तर हे पहा, इकडं याच्यामध्ये शेणखत टाकण्याचं काम चालू आहे आणि ह्या साईडचं नेचर तुम्हाला मी दाखवतो। इकडे आंबे बिंबे आहेत आणि हे पहा, इकडे एकदम कसे आंबे आहेत, एकदम मस्त। अजून हे पिकलेले नाहीत, वाटायला तर गावठीचा आंबा वाटतो, पण मग कोणता आहे ते आपल्याला पण माहीत नाही। आणि हे पहा, इकडे आपण जाऊन पाहूया। आंबेलाही लागलेले आहेत आणि हे पहा, इकडे साका बिका खाल्लेले आहेत। इकडे पण पाडून बिडून टाकलेले आहेत आणि हे पहा, आंबे इकडे पण लागलेले आहेत कसे। हे इकडे पण पहा मित्रांनो, हे पहा भरपूर लागलेले, अरे बापरे। आणि हे पहा, इकडे लय जबरदस्त एवढा मोठा घोसा आहे, एकदम मोठल्या तुरुंबे आहेत। एखाम पाडा ना, मला हिस्सा का नाही आहेत? द्या ते। तर हे पहा मित्रांनो, इकडे पण भरपूर असे आंबे लागलेले आहेत आणि हो कोणता आंबा आहे, हो कलम आहे इकडचा। हे पहा किती आंबे लागलेले आहेत, लय जबरदस्त। इकडे पण भरपूर लागलेले आहेत आणि मोठमोठाल्या तुरुंबी पण आहेत इकडे। हे पहा एवढले, आणि ह्या साईडला ऊसाचा मळा आहे, ह्या बाजूला हे पहा इकडे कसं। तर हे पहा, आपण आता एकदम याची टेस्ट करूया कसं आहे ते। मस्त आंबा आहे हो, पण तर मस्तपैकी टेस्ट करूया कसा लागतो तो। हे पहा, लय जबरदस्त मित्रांनो। मस्त टेस्ट आहे हां, एकदम गोड लागतोय, पण थोडा ना कोमाजेल आहे त्याच्यामुळं थोडी टेस्ट बिघडली आहे याची, नाहीतर दुसरं काही नाही, एकदम मस्त आहे। त्याच्यानंतर इकडं आपण पाहूया इकडचा पण नेचर। इथे एक मोठं निंबाचं झाड आहे, त्याला निंबारे पण लागलेले आहेत। हे पहा निंबाचे फळं कसे असतात ते इकडे पण। आणि एवढं मोठं वावर आम्हाला खत टाकायचं आहे। इकडे पहा, तिकडे आमचे माणसं बसलेले आहेत आणि इकडचा नेचर कसा असतो, एकदम सगळीकडे हिरवळ असते मित्रांनो। आणि हे पहा, शेवगाचं झाड, आमच्याकडे शेवग्याला शेगू म्हणतात आणि त्याला पहा ह्या कशा शेंगा आलेल्या आहेत। कुणाकुणाला शेवग्याची भाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। पहा एकदम मस्त, फुलं पण आलेले आहेत तेवढेच आणि शेंगा पण आलेल्या आहेत त्याला तेवढेच। आणि आम्हाला इकडे कामाला येऊ मित्रांनो किती दिवस झालेत, तर 3-4 दिवस झालेत। मस्तपैकी काम करतो आणि उन्हाच्या वेळेस आराम करावा लागतो, कारण उन्हाचं प्रमाण जे आहे ते भरपूर वाढलेलं आहे, एकदम भरपूर ऊन वाढलेलं आहे, त्याच्यामुळं थोडा आराम पण करावा लागतो। पहा बाकीचा ऊस तोडलेला आहे आणि इकडे पण एक निंबाऱ्याचं झाड आहे। याची लय जाड सावली असेल उन्हाच्या वेळेस, कारण थोडं पालवी जे आहे ते भरपूर फुटलेली आहे याला ना, त्याच्यामुळं। हे पहा कसं नेचर दिसतंय ते। मित्रांनो, आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।